आणि त्याच्यामध्ये सगळा वीररस असा ओतप्रोत, जसं विवांनी सांगितलं आणि नंतर रसिका मावशीने त्याचा सुंदर अर्थ सांगितला की वीररस असा ओतप्रोत भरलेला आहे. त्यामुळे महाराजांचा दबदबा हा कसा होता, म्लेंछ म्हणजे हे सगळे मुसलमान जिहादी, आणि जे हे सगळी वृत्ती घेऊन की सगळं इस्लामीकरण करायचं, सगळ्यांचा नायनाट करायचा आणि सगळीकडे हे बाटवाबाटवी करून आतंक तिकडे पसरवून अशा ना तशा प्रकारे ते अल्लाचं राज्य या नावाखाली तिकडे धुडगूस घालायची, अशा पद्धतीने ही सगळी लोक, अतिशय क्रूर लोक, म्हणजे रामायणाच्या काळामध्ये जसं श्रीराम प्रभूंनी ह्या सगळ्या असुरांचा वध केला, किंबहुना असं वाटतं की हे सगळे असुर जन्माला हे असे सगळे जिहादी प्रवृत्ती घेऊन पुढचे पुढचे जन्म घेत आलेले आहेत. आणि प्रत्येक काळानुसार तिथे ईश्वराचे अंश जन्माला येतात आणि त्यांच्या हातातून ह्यांचा वध केला जातो. तसंच सांगणारं हे महाकाव्य आहे, फार अप्रतिम आहे. ते ऐकायला पण फार विलक्षण आहे, म्हणजे तुम्ही कधी युट्यूब वरती ऐकलं तर असे सगळं महाराजांचं स्मरण, महाराजांच्या सद्गुरूंचं स्मरण, सुरुवातीला गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त त्यांचं स्मरण, तिकडनं आपण आज महाराजांच्या चरित्राकडे वळतोय. आणि महाराजांचं जे चरित्र आहे आज त्याचा कन्क्लुझिव्ह पार्ट आहे. त्यामुळे काय कसं योग जुळून आलाय की जयंती निमित्त, म्हणजे 19 फेब्रुवारीलाच झाली आहे आणि त्या निमित्ताने खरं तर शिवाजी महाराजांचं चरित्र घ्यायचं होतं, आणि जो भाग आलाय तो महाराजांच्या चरित्राची सुरुवात साधारण सिमिलर टाइमला शिवजयंतीच्या सुरू झाली आणि तिकडनं आता त्याचं कन्क्लुजन पण शिवजयंतीच्या जवळपास अनुसरून त्यालाच येतंय. ज्या महाराजांच्या सद्गुरूंनी ज्या दिवशी खरं तर समाधी घेतली त्या दिवशी महाराजांच्या समाधीबद्दल, महानिर्वाणाबद्दल आपण थोडंसं बघणार आहोत. आणि तो शेवटचा जो इतिहासाचा भाग आहे तो आपण थोडा बघणार आहोत. त्यामुळे निरोप असं आजच्या स्वाध्यायाचं नाव आहे. आणि हा निरोप द्यायच्या आधीच म्हणजे महाराजांचं कार्य, 50व्या वर्षी महाराजांनी देह ठेवला, ओन्ली 50. आता तुम्हाला वाटेल, आता तुम्ही लहान आहात की अरे 50 म्हणजे काय, किती मोठे झाले, काका झाले वगैरे असं वाटेल, पण जसं जसं थोडंसं वय पुढे जायला लागतं तसं लक्षात येतं की 50 इज व्हेरी यंग असं होतं. आणि इतके महापुरुष, एवढे थोर युगपुरुष हे असे इतक्या लहान वयात जेव्हा जातात तेव्हा काय हळहळले असतील. म्हणजे जर ज्ञानोबांनी देह ठेवला तो अगदीच लहान वयात 24-25व्या वर्षी, आणि इथे महाराजांनी देह ठेवला तो 50व्या वर्षी. त्या दोन्ही वेळेस काय संतांची एका ठिकाणी काय परिस्थिती झाली होती, या ठिकाणी सर्व लोकांची, संतांची विलक्षण परिस्थिती अशीच झाली. पण महाराजांनी शेवटपर्यंत पराक्रमच गाजवला. मागच्या आपण स्वाध्यायात बघितलं होतं, त्याला पण आता काही वेळ झाला, आपण दक्षिण दिग्विजय फार मोठ्या महाराजांनी आणि मराठ्यांनी गाजवला होता. हा दक्षिण दिग्विजय म्हणजे काय तेही आपण बघितलं होतं. तर साऊथ मध्ये तुम्ही थोडंसं मॅपकडे जर लक्ष दिलं तर तुम्हाला दिसेल की कर्नाटकाचा जो प्रांत आहे, जिथे माझं माऊस पॉइंटर आहे, तिथे आदिलशाही होती. खाली तामिळनाडूचा भाग जर बघितला तर एकोजी राजे, महाराजांचेच भाऊ, त्या ठिकाणी तंजावर मध्ये बसले होते, वेगळं राज्य थाटून त्या मुघलांच्या मदतीने. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे जर वरती बघितलं, तेलंगणा, ओडिशाचा काही भाग, छत्तीसगडचा काही भाग, तिथे कुतुबशाहीचा भाग होता. आणि हा जर महाराष्ट्र बघितला तर ह्या ठिकाणी मराठ्यांनी, महाराजांनी स्वराज्य थाटलं होतं, उभं केलं होतं. आता हे सगळा जो खालचा भाग आहे तो सगळा स्वराज्यामध्ये आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न महाराजांचे झाले होते. का तसं करायचं होतं तुम्ही लक्षात घ्या की वरती उत्तर भारतामध्ये दिल्ली 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 असं जे म्हटलं जातं ते सगळ्यांना दिल्ली काबीज करायचं होतं. त्यामुळे आता जे इथे तुम्हाला पाकिस्तान दिसतंय ते अफगाणिस्तान दिसतंय, त्याच्या मागे कझाकिस्तान दिसतंय, इकडे काश्मीरच्या खोऱ्याचा भाग आहे सगळा, लडाख असं दिलेला आहे, जम्मू काश्मीर आहे. तर हा उत्तर भारतातला बराचसा भाग जो होता, हा झारखंड, छत्तीसगड या ठिकाणी, बिहार इथपर्यंत बराच मोठा भाग हा त्या सगळ्या मुघली सल्तनतेखाली होता. औरंगजेबाचं शासन त्या ठिकाणी होतं. आणि वर्षानुवर्ष 350 वर्षांची काळ रात्र असं म्हणलेलं आहे की जेव्हा देवगिरीचं आपलं राज्य पडलं आणि त्याच्यानंतर कोणी उभंच राहिलं नव्हतं की ह्यांना कोण हरवणार, यांना कोण पळवून लावणार, यांना समाप्त कोण करणार आणि यांचा फडशा कोण पाडणार. कितीतरी लोकांनी प्रयत्न केले होते पण कोणी महाराजांसारखं, महाराजांचा जन्म होऊन त्यांचं हे सगळं पराक्रमी कार्य
होईपर्यंत कोणी राहिलं होतं. त्यामुळे हा विशेष भाग होता. आणि दक्षिण दिग्विजयामध्ये आपण बघितलं होतं की हे सगळ्या शहाया ज्या होत्या व कमी अधिक प्रमाणात होत्या, महाराजांचे स्वतःचे भाऊ होते, तो सगळा भाग वेगवेगळ्या वेळेस, म्हणजे त्या दक्षिण दिग्विजयामध्ये जवळजवळ 2 वर्षांची मोहीम चालली होती. तुम्ही इमॅजिन करू शकता, 2 वर्ष सतत या एवढ्या भागामध्ये महाराज फौजेसहित गस्त घालत होते, वेगवेगळ्या लढाया लढत होते, अनेक लढाया झाल्या आणि हा सगळा भाग जवळजवळ स्वराज्यामध्ये आणला. कुतुबशहानी मराठ्यांबरोबर म्हणजे महाराजांबरोबर तह केला, साइंड अ पीस ट्रीटी. आणि जो एक भाग जो राहिला होता मोठा, खर तर तो म्हणजे वेल्लोरचा किल्ला होता. आणि तो वेल्लोरचा किल्ला काही केल्या स्वराज्यामध्ये येत नव्हता. 1 वर्ष जवळजवळ त्याचं युद्ध चाललं होतं, वेढा ठेवला घातला होता मराठ्यांनी, आणि अखेर वेल्लोरचा किल्ला देखील स्वराज्यामध्ये आला. आता असा हा सगळा भाग दक्षिण दिग्विजयामध्ये झाला. आणि महाराज तिकडनं म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुन्हा आले, राजधानीवरती आले. आता तुम्ही गंमत बघा बरं का, इतके दैवी गुण महाराजांचे सांगितले, नियोजन हा एक गुण सांगितला, त्या नियोजनाला धरून 1.5-2 वर्ष राजे मोहिमेवर असताना स्वराज्य कसं चाललं होतं. इकडे महाराष्ट्रामध्ये थाटलेला एवढा सगळा जो खटाटोप, एवढा मोठा कारभार होता, अनेक प्रांत, ठाणी, जिल्हे, वेगवेगळी शहरं ही सगळी स्वराज्यामध्ये आणली होती. तो औरंगजेब काय गप्प बसणार होता? त्याच्याकडे काय साधन सामग्री कमी होती? तुम्ही विचार करा, केवढी प्रचंड बलाढ्य शत्रुशक्ती होती आणि क्रूर शक्ती होती. त्यामुळे नुसतेच यायचे नाहीत, आले की बक्कळ फौज घेऊन यायचे, खूप मोठा तोफखाना घेऊन यायचे, आणि आहे नाही ते सगळ्याची नासाडी करून जायचे. आपण किती स्वाऱ्या, किती युद्ध आणि किती विलक्षण क्रौर्य त्याला धरून बघितले. पण असं सगळं असताना सुद्धा दक्षिणेमध्ये दिग्विजय चाललेला आहे, या ठिकाणी पराक्रम गाजवत आहेत, म्हणून वरचा महाराष्ट्राचा भाग निघून गेला स्वराज्यातनं असं मुळीच झालं नाही. पण ह्या सगळ्याचं नियोजन इतकं उत्कृष्ट झालं होतं. महाराजांचं अष्टप्रधान मंडळ, त्या मंडळाखाली असलेल्या वेगवेगळ्या समित्या, त्याच्यामध्ये कार्यरत असलेले सर्व अधिकारी, आणि प्रत्येक महाराजांचा मावळा आणि प्रत्येक कार्यकर्ता हा राष्ट्रकार्य करत होता, निष्ठावंतपणे राष्ट्रकार्य करत होता. हे लक्षात यायला, निष्ठा हा फार विलक्षण गुण आहे आणि तो आपल्या अंगामध्ये बाणवला पाहिजे. आपण सर्वांनी महाराजांचा मावळा बनून राहिलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने देशासाठी जिथे कुठे आहोत, ज्या काही वयात आहोत, जे काही करत आहोत, भारत मातेसाठी आपण कार्य करू, हे आपल्या डोक्यामध्ये पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. तर हे स्वराज्य, तर हे सुराज्य होईल, हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक काळाला धरून याची गरज असते. आणि अशा चांगल्या तेजस्वी महापुरुषांच्या नेतृत्वाखाली त्यांचे दैवी गुण आणि त्याची प्रेरणा लक्षात घेऊन ते स्वतःमध्ये जमेल त्या प्रकारे आत्मसात करून हा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. तर महाराजांचं चरित्र आम्हाला कळलं. आम्ही थोडे का होईना एखादं पाऊल त्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न करू. महाराज होणं हे कोणालाच शक्य नाही, हे लक्षात घ्यायचं. ते डोक्यात पण आणायचं नाही. महाराजांचा मावळा होऊन राहायचं. जसं त्या खारीने आपला वाटा उचलून सागर सेतूमध्ये तो आपला छोटा खडा टाकला होता आणि ती टाकत चालली होती, तसंच आपण केलं पाहिजे, हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे नियोजन इतकं अप्रतिम होतं. बरं, हे नियोजनच नाही, स्वराज्याचा विस्तार पण चालला होता. आता तो विस्तारामधला एक भाग असा झाला त्यावेळेस की जंजिरा, म्हणजे आता इथे विस्ताराचा प्रश्न नाही आला, पण जंजिराचा जो सिद्धी संबूळ होता त्याच्या अधिपत्याखाली तो जंजिरा. हे सिद्धी लोक म्हणजे आफ्रिकन लोक बरं का, हबशी लोक, असं मराठीमध्ये त्यांना हबशी म्हणतात. विलक्षण चिवट, एकदम उंच धिप्पाड राकट, आणि कुठल्याही वातावरणात भयंकर युद्ध करू पाहणारे. शेवटपर्यंत स्वराज्याला एक गोष्ट जी सलत राहिली, आणि महाराजांच्या मृत्यूपर्यंत महाराजांना एक गोष्ट जी निश्चितपणाने सलत राहिली, ती म्हणजे जंजिरा स्वराज्यात महाराजांना कधीही आणता आला नाही. अनेक प्रयत्न झाले, अनेक लढाया झाल्या, कितीतरी पैसा पाणी तोफखाना त्यासाठी खर्च करण्यात आला, पण जंजिरा काही काबीज करता आला नाही, हे सत्य होतं. पण इथे घटना अशी घडली की तो सिद्धी संबूळ त्याचं कुठेतरी त्या सिद्धी कासिमशी वाजलं, आणि सिद्धी संबूळ सरळ महाराजांच्या चाकरीत आला. महाराजांनी पण त्याला दिलदारपणाने ठेवून घेतलं, आणि आरमारावरती एका भागामध्ये त्याच्या नेतृत्वाखाली मोठ्या कामगिऱ्या पण सुरू केल्या. महाराजांना वाटलं जंजिरा मिळेल यावेळेस, कारण थेट सिद्धी संबूळ येऊनच मिळालाय. पण सिद्धी कासिम आणि त्याच्या फौजांनी चिवटपणाने ती झुंज चालू ठेवली. त्या ठिकाणी जंजिरा काही काबीज केला नाही. पण म्हणून तिथे यश आलं नाही, म्हणून महाराजांनी कुठेतरी खस्ता खाल्ल्या
किंवा महाराजांना नर्वसनेस आला असं अजिबात झालं नाही. प्रयत्न करणं हे आपलं काम आहे, यश देणं न देणं हे ईश्वराचं काम आहे. ह्या दैवी गुणांना धरून महाराज कायम वागत राहिले. आता झालं कसं ह्या वेळेस की हा सगळा म्हणजे सूर्यग्रहण काळ आहे हे लक्षात घ्यायचं की शेवटचे काही दिवस आणि त्या शेवटच्या काही दिवसांमध्ये दुर्दैव असं या सगळ्या मराठ्यांमध्येच आपल्या लोकांमध्ये दुर्दैव असं की तिथे परिवारामध्ये भांडणं सुरू झाली, वादळी वारे वाहू लागले भांडणाचे. आणि त्यामध्ये असं झालं की महाराजांच्या पत्नींपैकी सोयराबाई एक पत्नी होत्या. सईबाई हा अतिशय प्रेमळ होत्या, म्हणजे शंभूराजांची आई. सईबाईंनी कधीच देह ठेवला होता अगदी शंभूराजे लहान असताना, आणि हे लहानके शंभूराजे पोरके झाले होते. एवढ्या मोठ्या घराण्यामध्ये त्या सोयराबाईंच्या निगराणीखाली शंभूराजे आले. पण सोयराबाईंना जसं पुत्ररत्न झालं म्हणजे राजाराम महाराज जसे झाले तसं त्यांच्या मनामध्ये महत्वाकांक्षा वाढू लागली. हा इतिहास फारसा आपल्याला माहिती नसेल कदाचित, पण त्यांच्या मनामध्ये महत्वाकांक्षा वाढू लागली आणि महाराजांना ते सतत शंभूराजांच्या कंप्लेंट्स करू लागल्या, वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे कान भरू लागल्या. हा प्रयत्न चालू झाला, घरामध्येच राजकारण चालू झालं आणि महाराज सतत त्यांचा देह मन बुद्धी सर्व स्वराज्यासाठी खपत होती. पण त्यांच्या ह्या छोट्या राणीने मात्र हे अशा पद्धतीचं राजकारण केलं. दुर्दैव आहे. त्या वाईट होत्या का? तर वाईट नव्हत्या, पण कैकई पण वाईट नव्हती. पण कैकईची बुद्धी नक्की फिरली, मंथरेमुळे फिरली, सोयराबाईंची कशामुळे, पुत्रमोहामुळे कदाचित फिरली असावी. आणि शंभूराजांना वाईट वागणूक, त्यांच्याबद्दलचे कान भरणे महाराजांकडे, महाराजांनी शंभूराजांना दटावणे म्हणजे ओरडणे, चिडणे. आणि तरुण रक्त होतं शंभूराजांचं आणि त्यांचं मूळ जी पर्सनॅलिटी होती ती उग्र होती. आणि उग्र म्हणजे विलक्षण ताकदवान आणि विलक्षण रोष आणि तेज अंगात होतं. त्यामुळे अशा शंभूराजांना नावच शंभूराज होतं. आणि अशा शंभूराजांना हे सगळं सहन झालं नाही आणि धरणीकंप झाला. ते थेट तिथनं निघाले. मध्ये त्यांना सज्जनगडावरती सुद्धा महाराजांनी राहायला सांगितलं होतं काही काळ, की त्यांच्यामध्ये परिवर्तन येईल, पण त्यांना ते मानवलं नाही आणि तिथनं ते एक दिवस पळून गेले, आपल्या कुटुंबासहित पळून गेले. आणि दुर्दैव, इतकं मोठं दुर्दैव आपल्या देशाचं, आपल्या राजाचं, आपल्या सर्वांचं, की दिलेर खानाला जाऊन मिळाले. हे योग्य पद्धतीने जर या अशा व्यक्तीला सांभाळलं गेलं नाही तर काय होऊ शकतं हे साक्षात इतिहासाने दाखवून दिलं. आणि दिलेर खानाला जाऊन मिळाल्यानंतर तुम्ही विचार करा की ज्या शिवाजी महाराजांनी एवढ्या छोट्यापणी ही रायरेश्वर, आता सांगितलं की नाही, रायरेश्वरच्या जवळ डोंगर रायगड बांधला, तर त्या रायरेश्वरच्या शिवमंदिरामध्ये तिथे घेतलेली ही शपथ, आणि ती शपथ स्वराज्यासाठी घेतली होती. त्यांच्याबरोबरचे सगळे लहान मोठे थोर सवंगडी होते आणि त्या सगळ्या सवंगड्यांनी मिळून आपल्या जीवावरती उदार होऊन सर्व लोकांसाठी, धर्मासाठी, देशासाठी, सज्जनांच्या रक्षणासाठी, देवासाठी ही शपथ घेतली होती. आणि असं असताना हा इतका म्हणजे हा शिवाजी महाराजांचा छावा जाऊन तिकडे दिलेर खान म्हणजे औरंगजेबाचा सरदार त्याला जाऊन मिळाला. हे फार मोठी दुर्दैवाची घटना घडली. मग तिकडे काय, दिलेर खान आणि औरंगजेबाला चेवत चढला आणि त्यानंतर औरंगजेब तर माथेफिरू होता. त्यांनी त्याच काळामध्ये सर्वत्र जिझिया कर बसवायला सुरुवात केला. त्याचं कुठेतरी इतिहासामध्ये तुमच्या आलं असेल. पण हिंदू लोकांवरती म्हणजे भारतातीलच सर्व लोकांवरती, पण मुसलमान सोडून सर्व लोकांना वेगळ्या प्रकारचा टॅक्स, तुम्हाला तुमच्या देवळात जायचंय टॅक्स, तुम्हाला तुमच्या कुठल्या तरी ठिकाणी गावी जायचंय टॅक्स, तुम्हाला तीर्थयात्रेला जायचंय टॅक्स, त्याला जिझिया टॅक्स किंवा जिझिया कर असं म्हटलं जातं. अल्लाह की देन आहे या नावाखाली हा माथेफिरू काहीच्या काही वागायला सुरुवात केली होती त्यांनी. आणि अनेक देवळं तर नष्ट केलीच होती. म्हणजे हा विकृत होता औरंगजेब. आणि त्याला शिवाजी महाराजांनी पत्र पण लिहिलं, पत्रामध्ये खडसावलं. पण शिवाजी महाराजांचाच पुत्र जाऊन औरंगजेबाला मिळालेला असताना औरंगजेबाच्या मनावरती त्या पत्राचा परिणाम होणारच नव्हता. तर अशा पद्धतीने औरंगजेब अजूनच माथेफिरूगिरी करायला लागला. आणि मग दिलेर खानाने काय केलं, दिलेर खानाने संभाजी राजांनाच घेतलं आणि भूपालगडावरती चालून गेले. हे भूपालगड हे जर बघितलं तर हा भूपालगड विशेष आहे, महाराष्ट्रामधलाच एक किल्ला आहे. पण ह्या ठिकाणी झालं असं की भूपालगडावरती फिरंगोजी नरसाळा असा एक बहादूर होता, महाराजांचा किल्लेदार होता. आणि 15 दिवस तो किल्ला झुंजत होता.
मुघल सैन्य, दिलेर खानचं सैन्य तुटून पडत होतं, मराठी सैन्य लढत होतं आणि 15 दिवस तो किल्ला काही जुमानत नव्हता. पण अचानक पुढे 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 मुघली सैन्यातल्या फळ्या जशा यायला लागल्या तसं एका फळीचं नेतृत्व करत थेट शंभूराजे समोर आले. आता युवराज, आपला राजाच म्हणजे आपल्या राजांचा पुत्र, आपल्या स्वराज्याचा युवराज समोर आल्यानंतर फिरंगोजी नरसाळा आणि सर्व मराठ्यांचं अवसानच गळालं की आता यांच्यावरती शस्त्र कसं करायचं. अर्जुनाची परिस्थिती कशी झाली होती तुम्ही विचार करा, की जेव्हा त्याला समोर द्रोणाचार्य, भीष्माचार्य, असे सर्व कृपाचार्य, आपले भीष्म पितामह विशेष करून दिसले आणि आता यांच्यावर शस्त्र चालवायचे आहे. फिरंगोजी नरसाळ्याची तीच त्रेधा तिरपीट उडाली. त्याला विलक्षण तिथे विषाद निर्माण झाला. त्याला काय करावं हेच कळेना आणि रातोरात तो आणि तिथले सबनीस किल्ला तिथनं रिकामा करून निघून गेले. तर झालं असं की गडावरती आश्रयाला काही कुटुंब आली होती, त्याबरोबर थोडं सैन्य गडावरती राहिलं पण होतं. आणि दिलेर खानाबरोबर शंभूराजे आहेत म्हटल्यावर शंभूराजे या लोकांना काही होऊ देणार नाही अशी भूमिका किंवा असे विचार यांच्या मनात होते. तर दिलेर खानाली शरण आलेल्या 700 मावळ्यांचा एक एक हात तोडला. आपण कल्पना पण करू शकत नाही की आपले शंभूराजे तिथे शेजारी उभे आहेत आणि महाराजांच्या, शंभूराजांच्याच 700 मावळ्यांचा हात तलवारीनी सपासप कापत चालले होते. 700 मावळ्यांचा एक हात कापून टाकण्यात आला. शंभूराजे हे बघत होते आणि असं स्वराज्य त्यांना प्रश्न विचारत होता की राजे कोणाला जाऊन मिळालात, काय करतोय तो दिलेर खान बघताय ना, परत या स्वराज्यात परत या, विशेष गरज आहे स्वराज्याला तुमची. पण शंभूराजांचं मन अतिशय त्या ठिकाणी, त्यांच्या मनामध्ये विलक्षण कन्फ्युजन झालं होतं. कारण त्यांचं कर्तृत्व महानच होतं, त्यांचं शौर्य प्रचंड होतं, ताकद प्रचंड होती. पण ह्या सगळ्यांमध्ये जी वागणूक त्यांना मिळत होती त्यामुळे ते अतिशय बुचकळ्यात पडून ते थेट निघून गेले ते मुघलांकडे. अशी परिस्थिती झाली होती. त्यांना काही विद्रोह करायचा नव्हता, त्यांना त्यांचं कर्तृत्व दाखवण्यासाठी त्यांना संधी पाहिजे होती असं त्यांच्या मनामध्ये होतं. पण अरे, रावणाकडून कोणी युद्ध करतं का कर्तृत्व दाखवायचं म्हणून? नाही, श्रीरामाकडनंच केलं पाहिजे. पण हे त्या ठिकाणी बुद्धिभ्रष्ट झाल्यामुळे त्यांना कळत नव्हतं. तरुण सळसळणारं रक्त होतं. महाराजांना ही बातमी कळली. आपण विचार करू शकतो की महाराजांच्या मनामध्ये काय विलक्षण वेदना झाल्या असतील. म्हणजे हा जे सूर्यग्रहणाचा काळ आपण म्हणतो त्याला एक कारणीभूत जो प्रसंग आहे तो हा शंभूराजांचा प्रसंग आहे की जे महाराज अहोरात्र म्हणजे अहोरात्र कष्ट घेत आहेत, देह झिजवतायत या स्वराज्यासाठी, सुराज्यासाठी. त्यांच्या पुत्रांनी असं करावं, त्यांच्यावरती होणारे हे आघात एका पाठोपाठ एक, की आपल्या पत्नीनी काही प्रमाणात आपले कान भरावेत, घरात ही सर्व राजकारण चालावीत, आपण उभं केलेल्या स्वराज्याला नेतृत्व पुढे कोण करणार, तोच आपला पराक्रमी पुत्र निघून जातो आणि जाऊन आपल्याच शत्रूशी हात मिळवणी करतो. हे फार मोठे आघात. आणि हे सगळे आघात होत असताना सर्व ठिकाणी कर्तृत्व आणि कर्तव्य न सोडता स्वराज्य आणि स्वराज्याचा विस्तार हा करत राहणं, इतका मोठा सगळा खटाटोप महाराजांनी मांडला होता. हे आपण कल्पना थोडी करू शकतो, पण काय झालं असेल हे महाराजांनाच माहिती. आणि झालं असं की दिलेर खानानी संभाजीराजांच्या बळावरती आणि नवीन त्याच्या डोक्यामध्ये औरंगजेबाने घातलेल्या कल्पनेनुसार विजापूरवरती सरळ आपल्या फौजा वळवल्या. विजापूर म्हणजे आदिलशहा. बऱ्याचसा आदिलशाहीचा प्रांत महाराजांनी काबीज केलाच होता. मगाशी आपण बघितलं साऊथ साईडला आदिलशाही कुठे होती. आणि त्याच्यामध्ये आदिलशहानी सरळ महाराजांना हाक मारली, आम्हाला वाचवा, दुसरं येणार कोण मुघलांविरुद्ध. आणि महाराजांनी पण त्या हाकेला ओ दिली आणि महाराजांनी सरळ पत्र पाठवलं, काळजी करू नका, तुम्हाला काही इजा होणार नाही. आणि मराठी फौजा महाराज स्वतः त्याचं नेतृत्व करत होते, विजापूरकरांच्या मदतीस धावून गेल्या. हा दिलेर खान तोवर कुठे वळला? तिकोट्याला वळला. आणि तिकोट्याला वळल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही विचार करा, शंभूराजे बरोबर आहेत. असाच एक प्रसंग, जसं मगाशी 700 मावळ्यांचे हात तोडण्यात आले, कापण्यात आले, तसं इथे शेकडो स्त्रियांवरती अत्याचार करण्याच्या उद्देशाने हा दिलेर खान घुसला. शंभूराजे हे बघतायत, हे काय चाललंय त्यांच्या बुद्धीला कळतच नाहीये, पटत नाहीये. एक ना दोन हा दिलेर खान ऐकायला तयार नाही. आणि शेकडो स्त्रियांनी
आपल्याच आई बहिणींनी त्या ठिकाणी बाळांना घेऊन विहिरीमध्ये उड्या मारून आत्महत्या केली, कारण नाहीतर त्यांच्यावरती अतिप्रसंग करण्यात आले असते, त्यांना गुलामीमध्ये विकून टाकलं असतं आणि अतिशय हीन आणि दरिद्री पद्धतीची वागणूक त्यांना पुढे सहन करावी लागली असती. अशा जीवनापेक्षा मृत्यू बरा, जसं राजपूत स्त्रियांनी जोहर केला होता तशा पद्धतीने ह्या तिकोट्यामधल्या शेकडो स्त्रियांनी आपले प्राण देऊन टाकले. आता शंभूराजांना हे काही झेपेना आणि त्यांनी जाब विचारली म्हणजे, अरे दिलेर खाना तू हे करतोयस काय आणि कशासाठी, कसलं हे क्रौर्य, अरे तुला मिळवायचंय काय, तुला पाहिजे होता तिथला प्रांत, तुला पाहिजे तिथले किल्ले, पण तिथल्या रयतेवरती अत्याचार कशाला करतोस, ह्यांच्यावरती अतिप्रसंग का करतोस, असं विचारलेलं असताना दिलेर खानांनी अरे तू मला जाब विचारणारा कोण, अशा पद्धतीचा उलटा सवाल केला. माझ्या चाकरीत असलेला तू एक साधा सरदार आहेस, गपगुमाने राहायचं, त्याच्यानंतर मान आणि नजर खाली घालून चालायचं, नाच म्हणलं की नाचायचं. असं सगळं झाल्यानंतर युवराजांचे डोळे एकदम खाडकन उघडले की काय, कुठे आलोय, छावा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मी मुलगा, इथला युवराज स्वराज्याचा, आणि इथे अशा पद्धतीची वागणूक, हे काय चाललंय, हे कसलं क्रौर्य आहे, ही अघोरी कुठली पद्धत आहे रयतेशी वागायची, हे सर्व त्यांना असह्य व्हायला लागले. आणि मराठ्यांचा छावा त्या क्षणी भानावर आला आणि रागाच्या भरात आपण असुरांना जाऊन मिळालो हे त्यांच्या लक्षात आलं, आणि त्यानंतर हे लक्षात आलेलं असताना त्यांच्या मनामध्ये तिथनं कसे निघायचे असे विचार चालू झाले. आता इकडे महाराज ही युद्ध तर चालूच होती आणि इकडे विजापूरकरांचंही रक्षण करत होते, आणि त्याचबरोबर महाराजांनी त्यावेळेस खांदेरीच्या बेटावरती एक नवीन किल्ला बांधायचं सुरू केलं. आणि जसा तो किल्ला बांधायला सुरुवात केला, हे विशेष का आहे की तसं तिथल्या इंग्रजी गलबतांनी मराठी गलबतांवरती आणि त्या किल्ल्यावरती काम करणाऱ्या सगळ्या मावळ्यांवरती आणि तिथे असलेल्या लोकांवरती हल्ला चढवला. आणि महाराजांच्या पण आरमारांनी मगाशी सांगितलं की द फादर ऑफ इंडियन नेव्ही असं म्हटलं जातं शिवाजी महाराजांना, की इतकं सशक्त सबल असं आरमार महाराजांनी बांधलं होतं की त्या आरमाराचा प्रतिकार करणं कोणाला जवळजवळ अशक्यच होतं. ह्या इंग्रजी गलबतांचा सपशेल पराभव केला, त्यांना पळवून लावलं. त्यामुळे अनेक ठिकाणी शाया, एका ठिकाणी मुघल, इकडे इंग्रज, कुठे पोर्तुगीज, कुठे डच, अशा सर्वांविरुद्ध एकत्र हे मराठी सैन्य आता वेगवेगळ्या ठिकाणी लढत होतं. असं चाललेलं असताना या सैन्यामध्ये पराक्रम गाजवणारे कोण होते, माईनाक भंडारी, दर्या सारंग, दौलत खान बेग, वेंटाजी भाटकर, असे सगळे शूर सरदार होते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नेव्हीचे प्लटून्स ते कमांड करत होते, आणि त्या ठिकाणी ते अतिशय योग्य पद्धतीने, अतिशय युक्तिवादाने हे सर्व जे त्यांचं चालली होती ती लढाई लढत होते. ह्याच वेळेस आनंदरावांना म्हणजे एक सरदार सांगोला आणि माणवरती सोडलं. स्वराज्याचा विस्तार बघा बर का, हे सांगोला आहे कुठे, म्हणजे महाराष्ट्रभर काही स्वराज्य पसरलं नव्हतं, समजून घ्यायला पाहिजे. महाराजांच्या अगदी शेवटच्या काळापर्यंत सुद्धा वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये वेगवेगळ्या शाया किंवा कुठेतरी मुघल कोणतरी तिथे बसलंच होतं, त्या सगळ्यांना पळवून लावणं गरजेचं होतं. तुम्ही विचार करा, जर आंब्याची पेटी, आता हळूहळू समर मध्ये आता आंबे यायला लागतील, त्या आंब्याच्या पेटीमध्ये जर एक नासका आंबा असेल तर काय होतं, सगळे आंबे हळूहळू नासायला लागतात, तो काढून त्याला डिस्पोजच करायला लागतो. तशी ही स्वराज्याची परिस्थिती होती की ज्या ठिकाणी नासलेला आंबा, त्या खंडोजी खोपड्याचं उदाहरण आपण बघितलं, नासका आंबा, त्याला कापून काढणं हेच गरजेचं होतं, कडक शासन हेच गरजेचं होतं. त्यामुळे तसंच सांगोला सोलापूरमध्ये असलेल्या जागी आणि माण त्याच्याच जवळ आहे, त्या ठिकाणी आनंदराव गेले, त्या ठिकाणी शत्रूची ठाणी होती, काबीज केली, मोठं युद्ध झालं, आनंदरावांनी पराक्रम गाजवला. महाराज स्वतः जालन्यावर चालून गेले, जालना बघा कुठे आहे, तर त्या जालन्यावरती चालून गेल्यानंतर तिथे एक भुईकोट किल्ला होता, त्या भुईकोट किल्ल्याचं नाव होतं मस्तगड, आणि तिथला तो रणमस्त खान त्यांच्यावर चालून आला, पण मराठी फौजांनी त्याला कापून काढला आणि तो त्याचा मोठा पराभव झाला. हा किल्ला जो होता तो प्रचंड श्रीमंत होता, औरंगजेबाचाच होता, त्याची सर्व लूट महाराजांना मिळाली. आता ह्या ठिकाणी एक विलक्षण प्रसंग निर्माण झाला. काय संकट आलं तर ह्या ठिकाणी असं झालं की जास्तीच्या फौजा ज्या होत्या, मोगली फौजा, त्याच्यामध्ये एक सरदार खान होता, आणि सरदार खानाबरोबरच अजून एक राजपूत सरदार होता, यांच्या केसरी सिंग, आणि ह्यांच्या त्या फौजा होत्या, आणि त्या फौजा या अधिक फौजा ज्या होत्या म्हणजे ऍडिशनल कुमक असं म्हटलं जातं त्याला, रिझर्व्ह फोर्सेस, या सगळे रिझर्व्ह फोर्सेस मराठ्यांवरती चालू होते.
आता ही सर्व लूट घेऊन, कारण ती लूट सगळी बैलांवरती, हत्तींवरती, घोड्यांवरती लादलेली असते, बैलगाड्या, त्यामुळे फास्ट जाता येत नाही. फौजेला कसं चपळ राहता येत नाही, मराठी फौज चपळ असते. मग ही सर्व लूट घेऊन, हे सर्व सैन्य आपलं घेऊन सैन्याचं रक्षण केलं पाहिजे, नाहीतर सैन्यावरती फार मोठा हल्ला पडेल आणि खूप मोठं नुकसान होईल आपलं स्वराज्याचं. म्हणजे तर हे कसं काय तिथनं निसटायचं? मग या ठिकाणी बहिर्जी नाईक नावाचे जे सरदार होते, आपल्या सर्वांना माहिती आहे, आत्ताचे साम्राज्य बहिर्जी नाईक म्हणजे अजित डोवाल असं तुम्ही समजू शकता. थोडंसं त्यांच्याबद्दल वाचा, नाही वाचलं असेल तर. रॉचे हेड आहेत ते आपल्या. आणि तसेच हे बहिर्जी नाईक अतिशय, त्यांच्यावरनच सर्व संस्था, ही आपली गुप्तहेर संस्थेचे जे सेनापती होते ते म्हणजे बहिर्जी नाईक. आणि त्यांनी या ठिकाणी जबाबदारी स्वीकारली. महाराजांना म्हणाले तुम्ही निश्चिंत राहा, आणि सगळ्या आडवाटांनी, गुप्त वाटांनी तुम्ही विचार करा, एवढ्या मोठ्या फौजा, म्हणजे 10,000च्या वरती फौज असेल महाराजांची, आणि कित्येक लुटीचे सामान, असं जे सगळं होतं, ते सगळं 3 दिवस 3 रात्र त्यांनी इकडनं तिकडनं वेगवेगळ्या ठिकाणून गुप्त वाटांनी नेऊन पट्टा नावाच्या किल्ल्यावरती महाराजांना, खाली दिसेल तुम्हाला, त्यालाच विश्रामगड असं म्हटलं आहे, सुखरूप पोहोचवलं. महाराजांना बहिर्जी नाईकांचं विलक्षण कौतुक आणि खूप मोठा सत्कार त्यांचा केला. बहिर्जी नाईकांचं चरित्र आपण बघूयात, महाराजांचे शिलेदार नावाची सिरीज आपण नंतर घेऊयात. त्याच्यामध्ये या एकेका विलक्षण शिलेदाराची थोडीशी कथा आणि त्यांचा शौर्य प्रसंग बघूयात. तर त्याच्यानंतर संभाजी महाराजांच्या डोक्यामध्ये जी आता ही चक्र सुरू झाली होती, विवेक जागृत झाला, काय बरोबर काय चुकीचं, मधलं बरोबर काय आहे त्यांना पटलं, आणि तिकडनं ते निसटले. एक दिवस त्या छावणीतून दिलेर खानाच्या, आणि निसटले ते त्यांची पत्नी येसुबाई, येसुबाईंचं पण शौर्य विलक्षण आहे, ती पत्नी येसुबाई आणि त्यांची लहान कन्या, हिला घेऊन निसटायचं होतं. येसुबाईंनी त्या काळामध्ये पुरुषाचा पोशाख केला आणि इन डिस्गाईज हे तिकडनं निसटले आणि मजल दर मजल करत पन्हाळ्यावर येऊन पोचले. महाराजांना भेटले. महाराजांनी त्यांना जवळ केलं आणि म्हटले की अरे असं पुन्हा करू नकोस, स्वराज्याचं आणि धर्माचं रक्षण करावे, यवनांचे निर्दालन करावे. यवन म्हणजे हे सगळे मुसलमान जिहादी, त्यांचं निर्दालन करावे, म्हणजे परित्राणाय साधूनाम, साधूंचं रक्षण, परित्राण, आणि विनाशायच दुष्कृताम, म्हणजे दुष्टांचा नाश, पूर्णपणे नाश करणं हे अतिशय गरजेचं आहे. हाच मंत्र महाराजांनी परत कान मंत्र संभाजीराजांना दिला, त्यांना तो पटला आणि महाराजांना ते शरण आले. आता अजून काय राहिलं होतं? तर आता राहिल्या होत्या दोनच गोष्टी. एक तर राजाराम महाराज छोटे होते, त्यामुळे त्यांची मुंज आणि लग्न हे महाराजांना करायचं होतं, आणि दोन्ही आपल्या पुत्रांमध्ये ही भाऊबंदकी न व्हावी, त्याच्यामध्ये कोणी दुखावले जाऊ नये, म्हणून हे स्वराज्य विभागून द्यायचं होतं. राजाराम महाराजांना थोडे आणि संभाजी महाराजांना थोडे, असं करून त्यांचा मित्र, असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे, परम मित्र म्हणजे मृत्यू त्यांची वाट पाहत होता, अनंतात कायमचे विलीन व्हायचे होते. आणि तेच झालं. महाराजांना 30 मार्च 1680 साली खूप ताप भरला, आणि त्याच्यानंतर 4 दिवस सलग त्यांना ताप होता, आणि तो वाढतच गेला. सर्वांना महाराजांनी बोलवून घेतलं. महाराज अतिशय शांत होते. माझं स्वराज्य, एवढा सगळा खटाटोप, हा सगळा कारभार, काय होणार याचं वगैरे, एक ना दोन. आता त्यांना फक्त ईश्वर भावामध्ये, ईश्वर स्मरणामध्ये त्यांचं मन अनंत रमलं होतं. शरीर कितीही विकल झालं असेल तरी मन प्रसन्न होतं, शांत होतं, आणि शांत चित्तामध्ये सर्वांना बोलून घेऊन महाराजांनी एवढंच सांगितलं त्यांना, की तुम्हाला इथे दिसेल, जर स्लाइड वरती वाचलं तुम्ही तर, की माझ्या या सप्त सिंधूंना आणि काशी विश्वेश्वराला आणि माझ्या ज्योतिर्लिंगांना, माझ्या ईश्वराला या यवनांच्या तावडीतून सोडवा, या यवनांचं निर्दालन करा. अशा पद्धतीची आज्ञा आपल्या सर्व सरदारांना, सेनापतींना, सरसेनापतींना, आपल्या मुलांना महाराजांनी दिली. आणि महाराज अनंतात माध्यान्हाच्या वेळेस, साधारण 12 नंतरचा काळ असेल, हनुमान जयंती होती, त्या दिवशी महाराज अनंतात म्हणजे ईश्वरामध्ये विलीन झाले. अनेक दैवी गुण आपण बघितले या ठिकाणी, अनेक तुम्हाला स्लाइडवरती दिसतील. इतक्या लहान वयात प्रथम पहिला गड जिंकला होता. 35 वर्ष महाराज अथक अहोरात्र झटत होते स्वराज्यासाठी. इतक्या सर्व शहायांविरुद्ध, इतक्या शत्रूंविरुद्ध लढले. गनिमी कावा, युक्तिवाद, वेगवेगळ्या पद्धतीने महाराजांनी
ह्या सगळ्या स्वराज्याचं रक्षण केलं आणि एक विलक्षण प्रेरणा आपल्या सर्वांना त्यांनी दिली. हेच जसं चैतन्य म्हणला, आमचे क्रांतीचे हे आराध्य दैवत आहे, हे धर्मपालक आहेत, धर्मपोषक आहेत, म्लेच्छांचा कर्दनकाळ आहेत आणि हेच आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. जरी निरोपाचा हा स्वाध्याय असेल, जरी शेवट असेल, तरी पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की इथनं आपण आपल्या या सर्व दैवी गुणांना, महाराजांचे जे दैवी गुण आहेत, आपल्यामध्ये समावून कसं घेता येईल हा विचार नक्की करावा. आणि मी जसं म्हटलं तसं आपण रोज थोडा छोटासा का होईना काहीतरी आपण प्रयत्न करावा की कॅन आय डू समथिंग टुडे, महाराजांपासून इन्स्पिरेशन घेऊन नक्की करूयात. हरिओम तत्सत. हर हर महादेव.